ठरवू नका ही नम्र विनंती आहे, कारण जेवढे लवकर सामने होतील तेवढंच सगळ्यांना फायदा असतोय. मग अशी संयमजीने उल्लेख केला, क्रिकेट म्हटलं की अनेकांना व्यवसाय मिळत असतो. सूर्या बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सर्वे सर्वा सन्माननीय अतुलदादा पाटील साहेब आणि सोनू पाटील कामोटे या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. सूर्या डेव्हलपर्स आणि बिल्डर्स सर्वे सर्वा आणि खऱ्या अर्थानं सोनूजी यांना ही विनंती करेन की आपण व्यासपीठावर यांची कृपा करायची. अनेक मान्यवर या स्पर्धेला सलामत प्रमाणे आयोजकांवर असणारं प्रेम, महेश पाटील साहेब असतील त्यांची संपूर्ण टीम, या सर्वांवर त्यांचं प्रेम राहत असतं. त्या प्रेमापोटी येतात. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अतिशय उत्तम क्लॅरिटीने पाहतोय. 4 कॅमेरे, पंचाचा इशारा येतोय. 4 कॅमेरे त्यांचे आहेत आणि सुंदरसं त्यांचं प्रक्षेपण असतं. युट्यूब वाहिनीमध्ये एक प्रसिद्ध अशी वाहिनी, आणि फक्त क्रिकेट नव्हे तर मग अनेक इव्हेंटमध्ये सुद्धा आपण साईप्रीत लाईव्हला पाहत असता. चंदू वाघमारे आणि त्यांची संपूर्ण टीम, ज्यांचं योगदान खूप मोठं आहे. गेम ऑन. रोहन येतोय सलामीचं पहिलं षटक घेऊन. पहिला चेंडू फक्त दिशा चेंडू दिले पॉईंट मध्ये. हा चेंडू गेला. अमोल धावतोय, चेंडू उचलेल फेकेल तिथपर्यंत 2 धावा सहज, पूर्ण 2 धावसंख्येनं खातं खोलले फलंदाज मयूरनं. रोहन जर म्हणतात तर रोहन सुद्धा खऱ्या अर्थानं रन मशीन आहे नावा संघाची. एक ताकदवान खेळाडू म्हणून ज्याची गणना या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये करत असताना अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण या रोहनला खेळताना पाहतो. तो रोहन यावेळी P1चं षटक फेकतोय. थोडीशी दिशा यावेळी भरकटली. पंच संदीपजी पाटील जासई गावचे सुपुत्र आहेत, त्यांच्याकडनं हा सुवरचा इशारा आलाय. 1 धाव, एका धाव संख्येनं संघ पोहोचतोय बिनबाद 3. अशा या परिस्थितीमध्ये क्रिकेटचा हा महासंग्राम खूप चांगला आहे. ज्यावेळी आपण आपल्या शरीरावर आपल्या गावाची जर्सी प्रदान करत असता त्यावेळी एक वेगळा आनंद हा आपल्याला मिळत असतोय. पुन्हा एकदा चेंडू सोडून दिला, पुन्हा दिशा भरकटली आणि पुन्हा एकदा पंचांचा सुबेरचा इशारा आला. 1 धाव, एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 4 या धावसंख्येवर बिनबाद 4. अशी चांगली सुरुवात म्हणावी लागेल चांभारली संघाची. साक्षी 11 बेताल क्रिकेट संघ चांभारली. हा फुलटा चेंडू फक्त दिशा दिली. फाईन दिग बॅकवर्ड स्केअर रिझर मध्ये चेंडू जाणार सीमाराच्या पार. आलाय पहिला चौकार मयूरच्या बॅटमधनं. 'शब्द दिला ते मोडत नाहीये'. मग महेश पाटील साहेबांनी सांगितलं, साहेब तुम्हाला यायचं आहे या नगरीमध्ये, साहेब न चुकता येतात. त्यांच्या नावाने स्पर्धा पूर्ण तोच प्रयत्न होता बॅटिंगचा. तो प्रयत्न यावेळी यशस्वी होऊ शकला नाही. मात्र 1 धाव. नक्की केंद्रीय मंत्री म्हणजे ज्यावेळी केंद्रीय मंत्री होते रावसाहेब दानवे, विकासाची गंगा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक अतिशय उमद व्यक्तिमत्व आहे ज्यांचं आज वय 70 तरी असलं तरी वयानं छोटेही वाटतात, कारण त्यांची बोली भाषा, बोलण्याची पद्धत ही खूप सुंदर आहे. त्याप्रमाणे संतोषजी दानवे तेही आमदार आहेत. प्रवास त्यांचा खूप चांगला राहिला आहे रावसाहेब दानवेंचा, आणि एक चांगला नेता म्हणून ज्याची गणना भारतीय जनता पार्टीमध्ये पाहायला मिळतोय. रोहनचा हा चेंडू कमी गतीचा, चेंडूला भिरकावून दिलाय सीमाराच्या पार. आलाय ओमकारच्या बॅटनं. ओमकार की जय जयकार. चौकार. तेरा धावसंख्या आहे. चौकारानं ज्या प्रकारे ओंकार पाटीलनं मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी केली त्याचंच प्रत्युत्तरण या सामन्यामध्ये हे पाहायला मिळतं. पहिल्या चेंडू चौकार. 4 धावसंख्येनं आपलं खातं त्यानं खोललं आणि संघाला पोहोचवले बिनबाद 13. या अशुभ अशा आकड्यावर क्रिकेटमध्ये हा आकडा आपण अशुभ मानत असतोय, मात्र वैयक्तिक जीवनामध्ये हा आकडा आपल्याला कधीच अशुभ नसतो, कारण या तारखेला सुद्धा अनेक सारे चांगलं चांगलं कार्य आपल्या जीवनामध्ये होत असतात. असा हा 13 आकड्यावर साक्षी 11 बेताळ चांभारली हा संघ पोहोचला. हा चेंडू कशा प्रकारे रोहन फेकेल. थोडीशी महागडी गोलंदाजी P1चं षटक फेकतोय. 30 यार्डची सर्कलची निर्बंध असताना यावेळी फटका फसलाय असं वाटत असताना गॅपमध्ये गेलाय आणि मात्र
एज लागून फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू गेला. एक धाव मिळेल. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय बिनबाद 14 या आकड्यावर. बिनबाद 14. अतिशय आक्रमक अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये मयूर आणि ओमकार याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. आपण चौक एरियाचा जर विचार केला तर त्या एरियामध्ये चांभारली, सावला, पोसरी अशा अनेक मोठे मोठे संघ आपण पाहत असताय. त्या विभागातील हा एक संघ. 14 नंतर हा चेंडू अतिशय सुरेख वाईट रेकॉर्ड चेंडू फेकला रोहननं आणि P1चं हे षटक फेकलं. P1च्या षटकामध्ये समाप्तीनंतर धावसंख्या धावपट्टावर पाहायला मिळाली ती मात्र बिनबाद 14. अशी सुरेख धावसंख्या धावपट्टावर आपल्याला चांभारली संघाची पाहायला मिळतं. ऐकूया पुन्हा एकदा आपण डीजेला. महेश पाटील साहेब यांची स्पर्धा म्हटली की सर्व गुण संपन्न गेले कित्येक वर्ष या स्पर्धेला येत असताना अनेक साऱ्या गोष्टी या स्पर्धेमध्ये पाहत असताना जेवण हे असतं हे अतिशय रुचकर जेवण. खाण्याचं साधन अतिशय वेळेवर सर्व असतं. ही त्यांची एक खासियत नेहमी राहिली. कारण येणारा पाहुणा हा आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे देवासमान असतो. त्याचं पाहुणचार करणं ही आपली संस्कृती असतं. त्याप्रमाणे त्यांचं पाहुणचार हे आम्ही नेहमी पाहिलंय. मग गेले कित्येक वर्ष या स्पर्धेला मी आलोय. मी येत असताना त्यांची पाहुणचारी कशा प्रकारची असावी हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि एक स्वभावानं शांत संयमी असं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळाला. समाजामध्ये वावरत असताना एक अजात शत्रू आहे. सर्वांची प्रेमानं वागणारं हे नाव आहे. या माणसानं आयुष्यामध्ये जरी पैसा कमवून नसला तरी अनेक माणसं जीवाभावाची या व्यक्तिमत्वानं कमवली. आज ज्यांची साधी राणी आणि उच्च विचारसरणी असून सुद्धा केंद्रीय मंत्री आणि आमदार खासदार या मैदानात येणं ही सोपी गोष्ट नाही. कारण ती गोष्ट खूप मोठी आहे. एखादा राजकीय एवढा प्रचंड नेता नसूनही एक साधा व्यक्तिमत्वही असून सुद्धा खूप सारं माणसं आयुष्यामध्ये या माणसाने कमवली. आणि मात्र या चेंडूवर ओंकारच्या बॅटमधनं आलाय दर्जेदार चौकार. चौदा धावानंतर हा चौकार आलाय. 18 धावा धावपटलावर. ग्रीष्मा 11 मोठीजुई सध्याच्या घडीला अतिशय इन्फॉर्म असणारा संघ आणि या संघाचा रणमशीन असणारा पूर्व विभागाचा एक अतिशय आक्रमक दर्जाचा खेळाडू मिस्टर UPL अंकेश कामोडकर यांचं आगमन झाले. आणि संघाचे पुरस्कर्ते काँग्रेस पक्षाचे युवा नेते भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहतोय असे आतिशजी गावण त्यांचं इथे आगमन झालं. मनपूर्वक आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करतोय. धावसंख्या धावपट्ट्यावर 18. नवीन गोलंदाज काय नाव मित पाटीलचा चेंडू मात्र यावेळी पहिल्या चेंडूवर आला चौकार. आणि या चेंडूवर फेकून दिलाय गगनभेदी आसमानी सुलतानी आला हा ओंकारच्या बॅटनं. जय जय काय करणारा हा षटकार. सहा धावसंख्येनं संघ पोहोचतो 24 या आकड्यावर. 24 धावा धावपटल्यावर थोडीशी महागडी गोलंदाजी मीत या गोलंदाजाची. 24 नंतर पुन्हा एकदा बिरकावून दिला अतिशय जबरदस्त देखना दिशा तीस तो चेंडू. आणि पुन्हा एकदा आलाय ओंकारच्या बॅटमधनं अजूनही जय जयकार करणारा हा गगनभेदी षटकार. रजत मुंडे जरी नसला तर त्याची उणीव इथे भासत नाही. कारण आम्ही किसीसे कम नाही या मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. डावकऱ्याचा हा फलंदाज ओंकार मागच्या सामन्याचा सामनावीर आणि या सामन्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो हा खेळाडू. पुन्हा एकदा प्रयत्न तोच केलाय. यावेळी यश येऊ शकलं नाही. मात्र मिड ऑनच्या रिझन मध्ये हा चेंडू गेलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण ज्यावेळी खेळताना आपल्या गावाची आपण जर्सी परिधान करत असतोय त्यावेळी जो विश्वास गावान टाकलाय तो सार्थकी ठरवायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. जिद्द आत्मविश्वास चिकाटी अंगाशी पकडून चांगलं ध्येय मनाला पकडून
हा सामन्यामध्ये चांगली कामगिरी करणं हे खूप क्रमप्राप्त असतं. ते काम मैदानच्या आतमध्ये हा ओंकार करतोय. मैदानच्या आतमध्ये खेळताना ज्यावेळी आपण स्वतःला सिद्ध करत असताय मोठे मोठे व्यासपीठ आपल्याला आपोआप मिळत असतात. त्याचं हे उदाहरण पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये ओंकारच्या बॅटमधनं. धावसंख्या सांघिक पाहायला मिळतोय 31. मीत पुन्हा एकदा खेळतोय पुढचा चेंडू. 31 नंतर हा चेंडू कार्पेटच्या सॅनर ट्रॅव्हल केला बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू केला. चेंडू कदाचित धावचित होईल का काय. इथे मात्र नाहक एका चांगल्या खेळाडूची आत्महत्या झाली असती, मात्र तसं झालं नाही. थोडस चांगली रनिंग बिटवीन विकेट म्हणावं लागेल ओंकारची. एक धाव सहजरित्या पूर्ण 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 32 या आकड्यावर. 32 धावा आकड्यावर आहे. खऱ्या अर्थानं संतोषजी दानवे साहेब विद्यमान आमदार भोकरदन मतदारसंघ जालना जिल्ह्यातील आणि लगातार आमदार म्हणून जनतेने ज्या व्यक्तिमत्वांना स्वीकारलंय ते नाव म्हणजे संतोषजी दानवे साहेबांचं हे आगमन या स्पर्धेला होईल. रावसाहेब दानवे साहेबांचं आगमन हे दरवर्षी होत असतं आणि यावर्षी त्यांची उत्सुकता आहे कधी एकदा पाहुणे येतील आणि या स्पर्धेची शोभा ते वाढवतील. चला सामना थोडं स्पीडअप करायचं आहे. धावपटलावर धावसंख्या 32 बिनबाद 32. अतिशय चांगली आणि आक्रमक अशी सुरुवात साक्षी 11 बेताळ चांभारली. रिव्हर्स अडेंकरचा प्रयत्न केला बॅटमध्ये आला मात्र गॅप हा शोधू शकला नाहीये. एकच धाव या चेंडूवर मिळेल 1 धावसंख्येनं. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 33. प्रति षटकामागं 16.50 सरासरी राखताना दिसतात. नेक्स्ट सामना या स्पर्धेमध्ये असेल चला नेक्स्ट सामना खानाव विपक्ष कामोटे. दोन्ही संघाच्या संगणकाने नाणेफेक करण्यासाठी या खानाव विपक्ष कामोटे अर्थात बारके कांबळे परेश सोनू या टीमचा हा खऱ्या अर्थानं सामना असेल. खानाव अगेन्स्ट 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33. नवीन गोलंदाज येतोय रितेश मडवी. कमबॅकची अपेक्षा नावा संघाला असेल. ज्या प्रकारचा धावांचा रतीप हा वाढत चाललाय तो कुठेतरी कमी करावा लागेल कारण मागच्या 2 षटकामध्ये जे झालंय ते या षटकामध्ये करू नये अशी गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला कारण प्रति षटकामागं 16.50 सरासरी राखली चांभारली टीमनं ती रोखायची असेल तर या षटकामध्ये कमीत कमी धावा देणं हे खूप गरजेचं असेल. पण चांभारली संघ खूप सुंदर फलंदाजी करतोय. खास करून ओंकारची फलंदाजी ज्या प्रकारे राहिली तशीच फलंदाजी 4 षटकं जर राहिली तर धावांचा डोंगर या सामन्यामध्ये होऊ शकतो. आतापर्यंत 2 षटकं संपली. धावसंख्या धावपटलावर 33. आलाय नवीन गोलंदाज रितेश मडवी. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज या टीमचा. गेले कित्येक सामने आपल्या संघाला जिंकून देणारा खेळाडू आहे. कमी गती लेग ब्रेक चेंडू होता रितेश मडवीचा. हा ओंकारला फक्त कट केला पॉईंटच्या थर्डमॅनच्या रिझर्व मध्ये हा चेंडू गेला. एकच धाव मिळेल. 1 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 34 वर. 34 धावा धावपटलावर. क्रिकेटचं व्यसन हे अनेकांना असतो कारण क्रिकेटची स्पर्धा असली तर अनेक दर्शक हे अनेक ठिकाणी स्पर्धा पाहायला जात असतात आणि खास करून या क्रिकेटमुळं अनेकांना व्यवसाय सुद्धा मिळत असतं कारण सध्याचं जीवन हे संघर्षमय आणि या संघर्षमय जीवनामध्ये आपला प्रपंच चालवायला लागतो त्यावेळी मात्र काटेकी कसरत ही करावी लागत असतं. असे अनेक व्यावसायिक रात्रभर या स्पर्धेनिमित्तानं आपला व्यवसाय करत असतात. हे त्यांच्या खऱ्या अर्थानं प्रामाणिक मेहनतीचं त्यांना फळही मिळत असतं. 34 नंतर सुद्धा कमी गतीचा हा चेंडू फेकलाय गोलंदाजानं. 1 धाव 1 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 35 या आकड्यावर. सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज रितेश मडवी. रितेश मडवी हा गोलंदाज. समोर फलंदाज ओंकार जो अतिशय इन्फॉर्म्स फलंदाज या सामन्यामध्ये आता पाहायला मिळालाय ज्याच्यामध्ये बॅटमधनं षटकार चौकार हे पाहायला मिळतात कारण प्रामाणिक मेहनत मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू करतोय. पुन्हा एकदा हा फटका फसलाय असं वाटेल मात्र गॅपमध्ये हा चेंडू पडेल. 1 धावसंख्या सहज पूर्ण असेल. 2चा प्रयत्न कदाचित होतोय आणि चित्त्याच्या चपल्याप्रमाणे 2 धावा ही सहज पूर्ण. 2 धावसंख्येला संघ पोहोचतोय.
37 या आकड्यावर अतिशय सुंदर रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवतात आणि प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण क्रिकेटचा गेमच असा असतोय, आपण संघर्ष केल्यानंतर काहीच मिळणार नसतंय. क्रिकेटमध्ये संघर्ष हे अटळ असतं, ते संघर्ष केल्यानंतर यशही मिळत असतं. दाखवते मैदानाच्या आतमध्ये ओंकार हा खेळाडू. धावसंख्या धावपट्ट्यावर बिनबाद 37 झाल्यात. 37 धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळतोय. पुण्यात गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी खूपच बाहेर हा चेंडू फेकलाय. पंचांचा सुबैरचा इशारा आलाय. एक धाव, एका धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 38. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीरांनी दाखवली आतापर्यंत. जास्त करून ओंकार जास्त स्ट्राईक घेतोय आणि मयूर थोडी कमी स्ट्राईक या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, ज्या चेंडूवर फायदा घ्यायचा होता. टप्पा पाडला खूपच बाहेर निघालाय. फलंदाजाला कदाचित असं वाटलं की हा चेंडू सुबैर असेल, पण तसं काही झालेलं नाही. क्वालिफाईड पंच संदीपजी पाटील यांनी सांगितलं हा चांगला चेंडू आहे आणि चांगल्या चेंडूचा निर्वाळा इथे रिव्ह्यू आलाय वाईल्डसाठी बॅटिंग टीम करणं. रिव्ह्यू थर्ड पंच आमचे नाहीत, आयोजकच आपण बघा. थर्ड अंपायर इथे कोणी नाही. आता एकतर ऑफिसले पण संदीपजी पाटील आपणच या, अन्यथा आयोजक राजेंद्रजी घरात थोडा स्नेहभोजन करण्यासाठी गेलेत, तर या दीपकजी पाटील आपणच या. थोडासा त्रास होईल पण पर्याय नाही आहे, कारण थोडासा क्रिटिकल डिसिजन आहे. आपल्याला अभ्यास आहे, आपण परीक्षा पास झालेत, खूप सारे नियम आपल्या सर्वांना माहिती आहेत. दीपकजी पाटील एक चांगले क्रिकेट खेळाडू आहेत आणि क्रिकेट खेळाडू होत असताना एक चांगले पंच होतात. कित्येक वर्ष पंचांचं काम ही त्यांना उरण पंच असोसिएशनच्या माध्यमातून आपण करताना पाहिले. तिसरे पंच म्हणून ते या चेंडूची पाहणी करतील. चेंडू स्वेर आहे की चांगला आहे. टप्पा पाडला, बाहेर निघाला. ऑन फील्ड डिसिजन आपण पाहताय, चांगला चेंडू आहे. थर्ड अंपायर आहेत, थर्ड अंपायर काय डिसिजन देतात ते आपल्याला पाहायचं आहे. सुंदरशी स्पर्धा आहे. आणि हा व्हाईट चेंडू, पंचांचा इशारा वाईट आहे, कारण टप्पा पाडा खूपच बाहेर निघाला. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 39 या आकड्यावर. 39 धावा धावपटलावर. टप्पा पाडला, अतिशय स्पिन झाला चेंडू आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये सुद्धा आला नव्हता. एक धावसंख्येने 39 धावसंख्या धावपटलावर. सज्ज होतोय गोलंदाज मडवी. समोर ओंकार. ओंकार की जय जयकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांचा सुबैरचा इशारा. बॅक टू बॅक आणखी एक व्हाईट चेंडू. लगातार या षटकामध्ये 3 चेंडू वाईट फेकलेत गोलंदाजानं. धावसंख्या धावपटलावर 40. फटके येतात, खराबी गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. 40 नंतर हा शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट पुल पुल सक्सेसफुल पाहायला मिळाला. ओंकारच्या बॅटमध्ये आला आणखी एक फ्लॅट षटकार. धावसंख्या धावपटलावर 46 झाल्यात आणि या 46 धावसंख्येमध्ये 32 धावांचा सिंहाचा वाटा एकट्या ओंकारचा आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगला खेळ आणि या सामन्यामध्ये सुद्धा आतापर्यंत 32 धावसंख्येवर हा नाबाद आहे. प्रतीक्षा या स्पर्धेमध्ये अर्धशतक पाहायला मिळेल का? 46 धावा धावपटल्यावर पुन्हा ते गोलंदाज सज्ज होते. थोडीशी खराब अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गोलंदाजाकडनं पाहायला मिळाली. पुन्हा एकदा त्याच प्रकार चेंडू होता, पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय, मात्र यावेळी मोठा फटका होऊ शकला नाही. तैनात होता क्षेत्ररक्षक, त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केला. चेंडू फेकला मात्र गॅदर होऊ शकला नाही. त्याचा फायदा मिळाला चांभाळ टीमला. 2 धावा या चेंडूवर. 2 धावसंख्येने संघ पोहोचते 48 या आकड्यावर. 48 धावसंख्या धावपटल्यावर त्यामध्ये 34चा वाटा हा एकट्या ओंकारचा आहे. 48 धावसंख्येमध्ये एकट्या ओंकारचा 34 धावांचा सहभाग या सामन्यामध्ये. सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज. पुढचा चेंडू रितेश मडवी.
मोठा फटका, बॅटची एज लागली. एज लागल्यानंतर थोडंसं अपील, पण बॅटची एज होती. पंचांचा चांगला निर्णय. एकच धाव या चेंडूवर आली. एका धावसंख्येनं 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर साक्षी 11 वेताळ चांबारी टीमची 49, ज्यामध्ये 35 धावांचा वाटा हा एकट्या ओंकारचा आहे. खूप सुंदर सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ एक मातबगार संघ आहेत आणि या दोन मातबगार संघांमधला हा सामना आहे. आता मात्र शेवटचं षटक राहिले. शेवटच्या षटकामध्ये विचार करावा लागेल नावा संघाला, कारण मागच्या 3 षटकामध्ये धावा या मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यात. त्या जर कमी करायच्या असतील तर या षटकामध्ये एक चांगलं षटक फेकावं लागेल, कारण जास्त धावा झाल्या तर नंतर मात्र चेसिंगच्या वेळी थोड्याशा अडचणी निर्माण होतील. कारण वेताळ चांबाळ टीमची गोलंदाजी सुद्धा एक धारदार आहे. त्यामुळे येणारे हे 6 चेंडू शेवटचे असतील स्लॉगवरचं, त्या स्लॉगवरच्या षटकामध्ये कमीत कमी धावा देणं हे खूप महत्त्वाचं आहे नावा टीमसाठी. आणि ज्या प्रकारची आतापर्यंत फलंदाजी राहिली साक्षी 11 वेताळ चांबारी या टीमची, त्या प्रकारची जर फलंदाजी राहिली तर मात्र धावा ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतील यातील मात्र शंका नाही. 49 धावा आतापर्यंत धावपटलावर. आमचे महेशजी पाटील, सुदेशजी पाटील, राज या सर्व आयोजकांची मेहनत ही खूप मोठी आहे. कारण ही सर्व मंडळी जर आपण पाहिली, जर तब्येतीनं किंवा असे स्वभावाने शांत जरी असली तर त्यांचं नातेसंबंध ओळख की या खूप मोठ्या मोठ्या आहेत. कारण माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेबांची ओळख ही कमी नाही. एक सरपंच, आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री हा त्यांचा प्रवास राहिला आणि तो प्रवास काय खूप सोपा नसतो. आयुष्यभर या राजकारणामध्ये जाताना संघर्ष करावा लागत असतंय. आणि शब्दाला जागणारा नेता म्हणून ज्यांची ख्याती आहे, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा ज्यानं भारतीय जनता पार्टीचं काम पाहिलं आणि खूप चांगलं काम करत असताना पक्षाला बळकट देण्याचं काम केंद्रीय मंत्री असताना खऱ्या अर्थानं रावसाहेब दानवे साहेबांनी केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून संतोषजी दानवे साहेब सुद्धा राजकारणामध्ये तरुण वयामध्ये आमदार झालेत. षटक घेऊन आला शेवटचं. मानसचा हा चेंडू यावेळी भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्केअर रिझर्व मध्ये. एक धावसंख्या सहज पूर्ण आणि एका धावसंख्येनं समाधान. एका धावसंख्येनं अर्धशतक साजरं झालंय. साक्षी 11 वेताळ चांबारली या संघाचं 50 धावा धावपटल्यावर आणि खूप उशिरानं सलामीवीर मयूर याला स्ट्राईक मिळाली. शेवटचे 5 चेंडू. चला नेक्स्ट सामना खानाव आणि कामोटे आलाय. खानाव संघाचा संगणक या कामोटे संघाला घाई आहे. परेश म्हात्रे म्हणते तर मास्टर माइंड आहेत या गोष्टीमध्ये. 50 धावा धावपटलावर सज्ज होतोय मानस. मानसचा हा पुढचा चेंडू आता समोर असेल तो फलंदाज उजव्या हाताचा मयूर. शेवटचे 5 चेंडू पहिल्या पूर्वार्धामधील आहेत. पहिल्या सत्रामधील शेवटचे 5 चेंडू धावपटलावर. धावसंख्या 50. आडव्याटने खेळला या बिले आला जबरदस्त फटका. जाणार चेंडू सीमाराच्या पार आला. एक चांगला आत्मविश्वास वाढवणारा मयूरच्या बॅटमधनं षटकार. थँक्यू. 6 धावसंख्येनं संघ 56 या आकड्यावर. 56 नंतर हा पॉइंटला बॅटची एज लागली आणि चेंडू गेलाय. नसीबाचा आलाय चौकार. गाणं फेमस आहे, येऊ कशी कशी मी नांदायला. चौकारानं धावसंख्या धावपटलावर 60 बिनबाद. महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही एकही फलंदाज बाद करू शकला नाही नावा संघ चांबार्डी विरुद्ध. एकच धाव या चेंडूवर आलाय. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 61 या आकड्यावर. आता मात्र शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मध्ये स्ट्राईकला. आता फलंदाज काय वाईटचा रिव्ह्यू का? बॅटिंग रिव्ह्यू हा. हा. एका धावेने 61 धावा झाल्यात. मात्र आता हा चेंडू पेंडिंग आहे. रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमनं. वाईट आहे की चांगला आहे याचा निर्वाळा
केलं जाईल. आणि पंचांचा इशारा येतोय, हा चेंडू आहे वाईट. म्हणजे एक 22 आणि एक वाईट अशा दोन धावा या चेंडूवर मिळतील. दोन धावसंख्येनं संघ 62 या आकड्यावर जाईल. बासष्ट धावा धावपटावर पाहायला मिळते. आणखी या इनिंग मधील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक आता बदल झाला. स्ट्राईकला फलंदाज येतो ओंकार, ज्यानं सर्वांना मंत्रमुग्ध केले आपल्या फलंदाजीनं. सुरेख अशी फलंदाजी, आक्रमक, संयम अशा खेळाचा संगम त्याने साधलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण क्रिकेटचा खेळच खूप चांगला, संयमी पण लागतो, आक्रमकपणाही लागत असतोय. हा पुलटा चेंडू यावेळी भिरकावून दिला चेंडूला. आलाय आणखी एक ओंकारच्या बॅटमधनं. ओंकारची होते इथे पुन्हा एकदा जय जयकार. आला या चेंडूवर षटकार. 68 धावा आणि 68 धावांमध्ये 42 धावांचा वाटा एकट्या ओंकारचा आहे. आणखी 2 चेंडू बाकी आहेत या इनिंग मधील. अर्धशतक होईल का याची प्रतीक्षा चांभार टीमला असेल. 68 धावा ज्यामध्ये 42 एकट्या ओंकारच्या आहेत. पट्ट्या वाघासारखा ढळलाय या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मात्र फायदा घेतला या चेंडूला आलाय. आणखी एक दर्जेदार फायनल क्षेत्रामध्ये चौकार. थँक्यू. चौकारान धावसंख्या झाली 72 आणि ओंकार खेळतोय तो 46 या धावसंख्येवर. 4 धाब्याची गरज आहे या इनिंग मधील अर्धशतक साजरं करण्यासाठी ओंकारला. 72 नंतर हा चेंडू मारलाय मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल. 2चा प्रयत्न आहे मात्र 2चा प्रयत्न पुरा होऊ शकला नाही. तर ओंकार झाला शेवटच्या चेंडू धावबाद. पहिली इनिंग संपली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीने धावसंख्या धावपटल्यावर 73, ज्यामध्ये 47 धावसंख्येवर बाद झालाय ओंकार. 73 नंतर 74 धावांचं आव्हान समोर आहे टीम नावा संघासमोर. 74 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार करेल. तत्पूर्वी नाणेफेक करूया आपण दोन संघादरम्यान. खानाबाने कामोटे, मी विनंती करेन मान्यवरांना की आपल्या शुभ असते आपण दोन संघादरम्यान नाणेफेक करायचे आहे. चला आपण 73 झाल्यात. 74 धावांचं एक भलं मोठं असं आव्हान आहे. त्या आव्हान कशा प्रकारे नावा संघ पार करेल की त्या आव्हानापासून साक्षी 11 बेताळचा अंबाड टीम त्यांना रोखेल याचं धावतं समालोचन आपण ऐकूया. वशिनी गावचे समालोचक आमचे परीक्षित शिंदे सर. थँक्यू. एका साईडला असेल खानाव संघ तर दुसऱ्या साईडला असेल कामोठे संघ. येणारी लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. एडीटीचं कॉल आणि एडीटीचं टेल. कामोठे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय थोड्या वेळात कळवला जाईल. जो काही निर्णय असेल तो आमच्या आयोजकांपर्यंत कळवायचा आहे आणि त्या निर्णयावर अंमलबजावणी करायची आहे. सांभारली विपक्ष नाव्हा. सांभाली संघाने फलंदाजी करत असताना 73 धावसंख्या कुठल्या आणि 74 धावसंख्यांचं भलं मोठं आव्हान ठेवले ते नावे संघासमोर. ओंकार पाटील नक्कीच पहिल्या मॅचचा देखील हिरो होता आणि या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केलेली आहे त्यांनी. सांभारली संघ गोलंदाजीसाठी तयार असणार आहे. 74 धावसंख्यांचं उद्दिष्ट असणार आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे आणि 4 षटकांमध्ये 74 धावसंख्या चं उद्दिष्ट हे नावे संघासमोर असणार आहे. मैदानामध्ये चेंडू पुरवायचे आहेत.
हॅलो. नक्की परीक्षित एक आज आनंदाची गोष्ट आहे. आज माजी केंद्रीय मंत्री चषक 2026 हे पर्व आणि या पर्वाचे प्रमुख आयोजक सन्माननीय महेश दादा पाटील साहेब यांचे छोटे चिरंजीव प्रिन्स यांचा आज वाढदिवस आहे. संपूर्ण समालोचक कक्षाकडनं प्रथमतः ह्या लाडक्या प्रिन्सला मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम जीवो हजारो साल साल के दिनों 50,000 यही हमारे आरजू. श्री महागणपती के चरणों पर तुझ्या आयुष्यातील तुझ्या आई वडिलांच्या ज्या अपेक्षा असतील, जे ध्येय पकड असतील, जे संकल्प पकड असतील ते पूर्ण व्हावेत या सदिच्छा मनापासून असतील. हे साकडं आम्ही या निमित्तानं महागणपतीला अर्पण करतो आणि पुन्हा एकदा लाडक्या प्रिन्सला मनपूर्वक वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नक्कीच समालोचन कक्षामधून देखील छोट्या चिमुकल्याला इथं शुभेच्छा दिल्या जातात. वाढदिवस प्रित्यर्थ त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. परंतु इथे येणारा सामना असणार आहे चांबारली विपक्ष नावे. चांबारली संघाने नाणेफेक फलंदाजी करत असताना इथं 74 धावसंख्यांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे नावे संघासमोर. ओमकार पाटील यांचा संघ एका साईडला, दुसऱ्या साईडला नावे संघ. 4 षटकांचा सामना असणार आहे. संदेश मुंडे सुरुवातीचा गोलंदाज असणार आहे. चांभारली संघाकडून नावे संघाची जोडबोली मैदानामध्ये रोहन घरत आणि मीत पाटील सध्या तरी मैदानावरती आपल्याला दिसत आहेत. सत्तेचाळीस धावसंख्यांची खेळी ओमकार पाटील यांनी आपल्या चांभारली संघाच्या 74 धावसंख्यांचा जरी उद्दिष्ट असला तरी त्या एकट्या ओमकारच्या 47 धावसंख्या त्या नक्कीच 73 धावसंख्यामध्ये असतील. पुन्हा एकदा गेमला सुरुवात होते. 55 विनंती असेल त्वरितच गेमला सुरुवात करायची आहे. येणारे सामने देखील आपल्याला वेळात पूर्ण करायचे आहेत. अजूनपर्यंत 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. संदेश मुंडे प्रथम षटक हाताळेल. 74 धावसंख्या रोखायच्या आहेत तर 74 धावसंख्या कुठून काढायच्या आहेत. गेम इज ऑन. पहिलं षटक. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. कॅचची संधी. इथं मात्र संधी गमावली. झेल जमिनीला दाल होतोय. ही मोठी चुकी. इथं मात्र क्रिकेटमध्ये नक्कीच म्हटलं जाते की चुकीला माफी नाही. येणाऱ्या काही वेळात आपल्याला समजेल की ही कॅच नाही तर ही मॅच सोडली गेली. परंतु तितक्याच चांगली ताकदीचे आपल्याला गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू दिला होता परंतु निसटला गेलाय झेल यष्टीरक्षकाच्या हातामधून. पहिल्या चेंडूवरती कॅचची संधी होती. विकेट मिळाली असती परंतु झेल जमिनीला दान. दुसऱ्या चेंडूसाठी तयार असणार आहेत. पहिल्या चेंडूवरती आपल्याला श्रीगणेशा होतोय. 1 धाव संघाची पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा संदेश. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. सापला रचला गेलाय आणि सापला यशस्वी पूर्ण होतोय. पकडला गेलाय झेल आणि समाप्त होईल या फलंदाजाचा खेळ. फलंदाज बॅक टू द डगआउट. जरी मागच्या चेंडूवरती झेल सुटला गेला होता परंतु या चेंडूवरती पुन्हा एकदा त्या फलंदाजाला परतावा केलेला आहे. स्ट्राईक रोटेशन झाली होती. विकेट मिळालेली आहे. तो पहिली विकेट गारद होतोय. इनॅट नंबर 3 वरती नवीन फलंदाज दाखल होतोय अमोल. 7 नंबर जर्सी. 7 नंबर जर्सीचा जर विचार केला तर कोण विसरेल. 2007 T20 वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी. तदनंतर 2011 वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन महेंद्रसिंग धोनी. तदनंतर 2013 चॅम्पियन ट्रॉफी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. त्याच प्रकारे या देखील फलंदाजाची जर्सी नंबर 7. तशाच प्रकारे फलंदाजी करेल महेंद्र धोनी. ज्या प्रकारे फलंदाजी करायचा तशाच प्रकारे इथं फलंदाजी करावी लागणार आहे. 74 धावसंख्यांचं उद्दिष्ट समोर. यावेळेचा चेंडू वेगात टाकला गेला होता परंतु बॅट आणि बॉलचं फारसं काही समीकरण जुळलं गेलेलं नाही. पूर्णपणे नजर बसवावी लागणार आहे. त्यानंतर तुम्ही मोठे फटके खेळू शकता. जरी 74 धावसंख्या कुठून काढायची असतील तरी येणाऱ्या खराब चेंडूंवरती नक्कीच तुम्ही फटकेबाजी करू शकता. चोहो बाजूंनी मैदान पूर्णपणे खचाखच भरलं गेलेलं आहे.
प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पुन्हा एकदा वन बाउंड सीमारेषा पलीकडे जातोय. दाणेदार चौकार. चौथ्या चेंडूवरती 4 धावांना निमंत्रण दिले गेलेलं आहे. संघाची धाव संख्या जर बघितली तर 5. एक बाद 5 नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 5व्या चेंडूसाठी संदेश तयार असणारे समोर अमोल. स्विच हिट केल्याचा प्रयत्न वेगवान टाकला गेलाय. निर्धाव चेंडू जातोय, गतीने बीट करतोय फलंदाजाला इथं पूर्णपणे. 5व्या चेंडूचा इथं खेळ समाप्त होतोय. 5 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर रिव्ह्यू घेतला गेलाय. DRS इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंजांचा इशारा येतोय. वाईड लाईनच्या अलीकडच चेंडू निसटून गेलेला आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपला गेलेला आहे. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकामधील. पूर्णपणे शांत पद्धतीने खेळ चाललेला आहे. 74 धावसंख्यांचं उद्दिष्ट. एक जरी चौकार असला तरी कमबॅक केलेला आहे. पुन्हा एकदा सरळ दिशेने डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुन्हा एकदा 2 बाउंड ओव्हर द बाउंड्री लाईन थ्रो. सीमारेषा पार चौकार. षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती देखील चौकार आला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर 1 बाद 9 आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. 74 धावसंख्यांचं उद्दिष्ट समोर असताना 9 धावसंख्या धावपटलावरती. एक प्रमुख फलंदाज परतावल्यानंतर पूर्णपणे सामन्याची जी सूत्र आहेत ती या 2 फलंदाजांनी खास करून अमोल यांनी हातामध्ये घेतलेले आहे. मी म्हटलं होतं 7 नंबर जर्सी परिधान करून मैदानामध्ये उतरला गेलेला फलंदाज कधी पण घातक साबित होऊ शकतं आणि तशाच प्रकारे फलंदाजी करताना दिसतोय हा अमोल. परंतु सध्या तरी त्याला नॉन स्ट्राईक एडवरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मात्र गोलंदाजीवरती नवीन गोलंदाज दाखल होताना दिसतोय. ओमकार, मागच्या मॅचचा हिरो, ज्याने मागच्या मॅच मध्ये 10 चेंडूमध्ये 29 धावसंख्या जमवल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना 6 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. तोच ओमकार, ज्याला सामनावीर म्हणून पुरस्कार मिळाला गेला होता, तोच ओमकार आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होताना दिसतोय. पुन्हा एकदा त्याच्या समोर असणार आहे मित याला देखील ज्या प्रकारे अमोल यांनी फलंदाजी केली तशाच प्रकारे फलंदाजी करावी लागणार आहे. चांगल्या पद्धतीची जर फलंदाजी केली तर नक्कीच 74 धावसंख्यांचं उद्दिष्ट तुम्ही पार करू शकता. परंतु समोर आहे ओमकार याचा सामना करावा लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये गॅदर होते चेंडू. पहिली धाव जलद गतीने पूर्ण केलेल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नकार दिला जातोय. पहिल्या चेंडूवरती ओमकारच्या 1 धाव आलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 10. अद्यापपर्यंत 64 धावसंख्यांचं आव्हान पार काढायचं आहे. 74 धावसंख्या टोटल स्कोर वरती आपल्याला पाहायला मिळतील. त्यामधून 10 धावसंख्या अद्यापपर्यंत कुठल्या गेलेल्या आहेत. नावे संघाने हा एक स्ट्रायकर गोलंदाज असणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला आपल्याला नक्कीच आता पाहायला मिळेल. अमोल टोमकार. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग बॉलच्या डोक्यावरतून भिरकावून दिलाय. सिक्सर. सोळा धावसंख्या धावपटलावरती झालेल्या आहेत. ओमकार याला पूर्णपणे बॅकफुटवरती ढकललं गेलेलं आहे. ओमकारच्या दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार बघायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला अमोल वर्सेस ओमकार हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळाला होता. ज्याप्रमाणे IPL मध्ये आपण बघतो जयप्रीत बुमराह वर्सेस विराट कोहली तशाच प्रकारचे हा मुकाबला असणार आहे. गोलंदाज वर्सेस फलंदाज अमोल विपक्ष ओमकार. ओमकारला कुठेतरी आता दुसऱ्या चेंडूवरती बॅकफुटवरती ढकललं गेलेलं आहे. एक षटक आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावपटलावरती धावसंख्या झालेली ती 16. 1 बाद 16 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा ओमकार तयार असणार आहे. गोलंदाजी मार्कवर सामना करतील अमोल. यावेळेचा चेंडू बॅटची आतली कडा. कॅचची संधी. आता क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही
पहिल्या षटकामध्ये देखील चुकी केली होती, तशा प्रकारची चुकी आपल्याला करता येणार नाही. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाने हेरलं आणि पुन्हा एकदा वज्र मोठे सेफ कॅच कैद केलेला आहे. पुन्हा एकदा बॅक टू द पवेलियन फलंदाज. नवीन कोणाला? स्वराज. अमोल यांचा खेळ समाप्त झाल्या नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 वरती दाखल होताना दिसतोय स्वराज. थँक्यू सर. तत्पूर्वी या स्पर्धेला श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य सहसचिव हेमंत ठाकूर पुनाडे आणि सचिव प्रेम म्हात्रे गोवटणे यांच्याकडून या स्पर्धेला आणि प्रिन्सला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांच्याकडनं आल्यात. मनपूर्वक या दोन्ही मान्यवरांचंही आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय स्वागत. नक्कीच पुनाडे गावचे क्रिकेट निश्चिम क्रिकेट चाहते हेमंतजी ठाकूर यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि वाढदिवसानिमित्त देखील प्रिन्स याला शुभेच्छा आलेल्या आहेत. हेमंत ठाकूर हे लाईव्ह घर बसल्या या सामन्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. पुन्हा एकदा सरसावून मारण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये बॅट हवेमध्ये फिरली होती वेगाने, परंतु समीकरण फारसं जुळलेलं नाही. पुन्हा एकदा एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या हलवाररीत्याने पुढे सरकली जाते. 17 या धावसंख्येवर धावसंख्या वधारलेली आहे. पुन्हा एकदा बघूया अमोल स्ट्राईक वरती. अमोल बाद झालेल्या नंतर आता स्वराज पाटील मैदानावरती दाखल झालेला. आता स्ट्राईक वरती मित पाटील आलेला आहे. ओमकार पाटील यांचा सामना करावा लागणार आहे. ओमकार पाटील तयार असणार आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन कडे टोटवून काढलेला आहे. एक धाव तिथं जलद गतीने पूर्ण काढलेले आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाणार नाही. पुन्हा एकदा एकेरी धावसंख्येने संघाची वाटचाल हळूहळू का होईना पुढे सरकली जाते. फार काळ शांत बसायला हे बॅट्समन काही संत नाहीत. जोरदार फटकेबाजी करावीच लागणार आहे. आपल्या बॅट्समध्ये जी मनगटामधली पॉवर आहे ती तुम्हाला दाखवायला लागणारच आहे. 74 धावसंख्यांचं उद्दिष्ट समोर असताना समीकरण आले आहे 13 मध्ये 56. 13 चेंडू आणि 56 धावसंख्यांची गरज असणार आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सरळ दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. नंबर मिळतात 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते. 22 या धावसंख्येवर दुसऱ्या षटकाचा निर्वाळा होतोय. ओमकार पाटील यांची गोलंदाजी बघितली गेली तर 13 धावसंख्या आपल्या षटकामध्ये खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. 12 चेंडू आणि 52 धावसंख्यांची गरज असणार आहे. समीकरण मोठं आहे, परंतु क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्च्युनिटी. क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत आणि भविष्यवाणी कधी खरं ठरत नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काही म्हणू शकत नाही. त्यामुळे 12 मध्ये बनवायचे आहे 52 धावसंख्या. राहुल जांभळे तिसरं षटक प्रगतीपथावर घेऊन येत आहेत. सामना करतील त्याचा स्वराज पाटील आणि मित पाटील. सध्या तरी फिरकीपट्टू असणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडू बॉडीला आदलतोय. निर्धाव चेंडू जातोय. चेंडू पडल्यानंतर चेंडू टर्न होतोय. तशा प्रकारे बॅटचं आणि बॉलचं समीकरण आपल्याला झुलताना दिसत नाही आहे. पहिला चेंडू निर्धाव जाते. थोडासा कानमंत्र दिला जातोय. 11 मध्ये 52 बनवायचे आहेत. 11 चेंडू आणि 52 धावसंख्यांची गरज असणार आहे. समीकरण मोठं आहे. क्षेत्ररक्षण पांगवलं जाते. खेळ पूर्णपणे शांत पद्धतीने स्लो पद्धतीने चाललेला आहे. सुरुवातीच्या षटकापासून जर जोरदार प्रहार केले असते तर समीकरण आपल्याला कमी बघायला मिळाले असते. पुन्हा एकदा डोप्पा टेकून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला जातोय. वारंवार इथं प्रयत्न केले जातात, परंतु ते प्रयत्न पूर्णपणे फसले जातात. तशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. राहुल जांभळे यांच्या मार्फत तिसरं षटक हाताळेल. त्यानंतर आदरणीय मंगेश पाटील यांचे पुत्र प्रिन्स, महेश पाटील यांचे पुत्र प्रिन्स यांना
वाढदिवसात प्रित्यर्थ गिफ्ट म्हणून 4 व्हीलर इथं दिलेली आहे. त्यांचा वाढदिवस आजच्या दिवशी आहे. उद्या नक्कीच त्यांचा इथं वाढदिवस 16 इथं साजरा केला जाईल आयोजकांच्या मार्फत. प्रिन्स यांचा वाढदिवस 16 आपल्याला इथं नक्कीच पाहायला मिळणार आहे. समीकरण आलेले आहे. किती आले? 9 चेंडू आणि 48 धावसंख्या. पूर्णपणे मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेल्या आहे. मॅच मध्ये जो ट्विस्ट, जी मजा होती ती मजा पूर्णपणे तिसऱ्या षटकामध्ये गेलेली आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा वाईडची मांग, परंतु अंपायर नॉट इंटरेस्टेड आहेत. ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, पूर्णपणे जगडवून ठेवलेल्या साखल दंडाने कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारू देत नाहीये. अद्यापर्यंत वारंवार प्रयत्न केले जातात, वारंवार बॅट फिरवली जाते वेगाने, परंतु बॅट आणि बॉलचं समीकरण आपल्याला झुलताना दिसत नाहीये. हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला होता. कम्मालीचं षटक हे आलंय चांभारली संघाला. 5 चेंडूंचा खेळ झालेला नाही. फक्त आणि फक्त 4 धावसंख्या खर्च केलेल्या आहे या गोलंदाजाने. वाखाणण्याजोग जो गोलंदाजी करताना दिसतोय हा गोलंदाज. शेवटचा चेंडू असणार आहे. यावेळेचा चेंडू बॅट हेलिकॉप्टर रूपी फिरवली गेली होती, परंतु निर्धाव चेंडू आणि तिसरं षटक देखील चांगल्या पद्धतीने इथं समाप्त होते. तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावसंख्या खर्च केलेल्या आहेत आणि धावसंख्यांचा जर विचार केला तर 26 धावसंख्या आपल्याला धावपटलावरती बघायला मिळते. सहा मध्ये 48 धावसंख्यांची गरज असणार आहे. विशाल मोरे शेवटचं षटक हाताळेल. 6 मध्ये 48 बनवायचे आहे. फार काही करू शकत नाही. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करायची, लिगल डिलिव्हरी फेकायची. कोणत्याही प्रकारचे अवांतर नो चेंडू फेकू नका, तुमचाच विजय होईल. परंतु इथं राहुल विशाल मोरे तयार असणार आहे. चौथं षटक निर्णायक षटक असणार आहे. 6 मध्ये 48 धावसंख्यांची गरज असणार आहे. 48 धावसंख्यांची गरज असताना अजूनपर्यंत 2 सलाम हे फलंदाज आपल्याला खेळताना दिसत आहेत. मॅच मध्ये औपचारिकता, मॅच मध्ये जी ट्विस्ट होती ती ट्विस्ट पूर्णपणे गेलेली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू पायांवर आदळलाय. लाऊड अपील, परंतु अपील पेटाळली गेलेली आहे. पहिलाच चेंडू निर्धाव येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पूर्ण होते. इथून पूर्णपणे जो विजयाचा पारडा आहे तो पूर्णपणे चांभारली संघाकडे झुकलेला आहे. चांभारली संघाची जर 2 सामन्यांची जर खेळी बघितली तर अतिशय चांगली खेळी. 2 सामन्यांमध्ये महत्वाचा फलंदाज ओमकार पाटील यांची बेधुंद गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजी करत असताना भल्या गोलंदाजांना 4 मुंड्या चित केले, त्यानंतर गोलंदाजी करत असताना भल्या फलंदाजांना देखील त्यांनी डोफ्यांवर टेकायला भाग लावलं. यावेळी बॅकफुटवर जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक त्यांना परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत हा चेंडू जातोय वरतून त्याच्या चौकार. वरती धावा या चौकाराच्या सहाने 30 पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू आणि 44 धावसंख्यांची गरज असणार आहे. इथून सामना पूर्णपणे निसटला गेलेला आहे नावे संघाकडून. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात असणार आहेत. वाईट चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडूची सांगता पूर्ण होते. 4 मध्ये 43 समीकरण जड. मॅच मध्ये औपचारिकता चांभारली संघ जवळ विजयीत झालेला आहे. फक्त 4 चेंडू त्यांना फेकायचे आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा इथं क्षेत्ररक्षक तैनात, कोणत्याही प्रकारची चुकी नाही. एकच धाव मिळेल, रनआउटची संधी होईल. लेझी पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 3 मध्ये 42 ओमकार पाटील यांची खेळी 47 धावसंख्या. वैयक्तिकरित्या आपल्या संघाला कुठून कळल्या त्या 47 धावसंख्यांच्या मोबदल्यातच 73 धावसंख्यांपर्यंत पोहोचल्या आणि 74 धावसंख्याचं उद्दिष्ट होतं. 74 धावसंख्या रोखत असताना चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, एक ऑलराऊंडर भूमिका, अष्टपैलू भूमिका बजावताना दिसला ओमकार पाटील. पुन्हा एकदा 1 धाव मिळते तिथं. शेवटचे 2 चेंडू. चला स्पीडअप करायचं आहे, झटपट पटापट सामना संपवायचा आहे. उर्वरित येणारे सामने देखील वेळात वेळ काढून इथं संपवले जातील.
यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शस्त्र फेकला गेला होता. कोणत्याही प्रकारची चुकी नाही. क्षेत्ररक्षक बरोबर त्यांनी लावलेला आहे पाठच्या दिशेने. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय तशाच प्रकारे त्या मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे. शेवटचा चेंडू आणि चांभारली संघ जवळजवळ विजयी झालेलाच आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने येतोय चौकार, परंतु चौकार आला तरी देखील काय हरकत